नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानिमित्त पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आलाय. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतः ढोल वादन करत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानिमित्त आनंद साजरा केलाय. भाजपचे अनेक कार्यकर्ते तसेच भाजप समर्थक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पावसाळा संपूनही शहराच्या विविध भागात 300हून अधिक खड्डे असल्याचं निदर्शनास आलं असतानाच आता महापालिकेच्या स्थापत्य विभागाने स्वयंचलित वाहनांमार्फत रस्त्यांवरील खड्ड्यांचं संरक्षण हाती घेतलंय. हे सर्वेक्षण महिनाभरात पूर्ण केलं जाणार आहे. त्यानंतर खड्डे बुजवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना शहर खड्डेमुक्त होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या नागरिकांचे रखडलेले निवृत्ती वेतन देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील निवृत्ती वेतनासाठी सरकारने 9,75,00,000 रुपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केलाय. पुणे जिल्ह्यासाठी 1,47,00,000 रुपयांचा निधी प्राप्त झाला असून संबंधित नागरिकांच्या बँक खात्यावर लवकरच रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परराज्यातून विक्रीस पाठवलेला भांग मिश्रित गोळ्या जप्त करण्यात आल्यात. मंचर परिसरातील बोरवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 250 किलो भांग मिश्रित गोळ्यांची पाकिटं तसेच मोटार असा 9,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शहरातील 3 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेला व्यावसायिक औद्योगिक निवासी मालमत्ता महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. 3 लाखांपुढे थकबाकी असलेल्या 1,651 तर 5 लाखांपुढे थकबाकी असलेल्या 1,032 अशा 2,683 मालमत्ता जप्त झाल्या. त्यांच्याकडे 200 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या मालमत्ता जप्तीची कारवाई लवकरच सुरू केली जाणार आहे. बांगलादेशी घुसखोर तरुणाला बंड गार्डन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुणे रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलीस शिपाई भाग्यश्री सागर यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंबई आणि पुण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे, ज्यामध्ये 3 उच्च शिक्षित तरुणांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईतून सराई ड्रग डीलरला देखील ताब्यात घेतलंय. नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी आणि अशा आरोपांखाली गुन्हे शाखेने मुंबई आणि पुण्यात मोठी कारवाई केली आहे. यात 4 जणांना अंमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आलंय. राज्यात तरुणाईमध्ये वाढणारे अंमली पदार्थांचं सेवन तसेच अवैध विक्री या प्रकारावर पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वारकरी सेवा संघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने तीर्थक्षेत्र आळंदी येथे स्वच्छता अभियानांतर्गत इंद्रायणी घाटाच्या दोन्ही बाजू तसेच आळंदीतील प्रदक्षिणा मार्ग स्वयंसेवकांनी स्वच्छता केली आहे. या उपक्रमाचे परिसरातून स्वागत करीत समाधान व्यक्त करण्यात आले. या अभियानात सुमारे 300 स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन अभियानात आपला सहभाग नोंदवलाय. या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.